नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो। तर पहा, तुमचाही विद्यार्थी किंवा तुमचाही पाल्य जो आहे तो पहिली किंवा 12वी मध्ये त्यासोबत डिप्लोमा IIT किंवा पॉलिटेक्निक शिकत आहे का? त्यासोबत तुमचाही पाल्य अंडर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये शिकत आहे का? तर मग मी तुमच्यासाठी एक खुश खबर जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे HDFC परिवर्तन स्कॉलरशिप। तर मग बघा, HDFC नावाची जी काही बँक आहे ती प्रत्येक वर्षाला HDFC परिवर्तन स्कॉलरशिप जी आहे ती प्रत्येक वर्षाला राबवत असते, ज्या अंतर्गत तुमच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच पहिली ते पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळू शकतात 25,000 ते 75,000 पर्यंतची स्कॉलरशिप। होय, तुम्ही खरं ऐकत आहात। तर मग बघा, एकदम अशा साधी अटी आहेत ज्याच्यामधून तुम्ही इझिली ही स्कॉलरशिप जी आहे ती तुम्ही मिळवू शकता। त्यासाठी तुम्ही जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मग बघा, यामध्ये ह्या योजनेचं नाव आहे HDFC परिवर्तन स्कॉलरशिप। यामध्ये जी काही HDFC बँक आहे ती ही योजना राबवते। मग यामध्ये पात्रता काय आहे? पहिली ते 12वी त्यासोबत डिप्लोमा IIT पॉलिटेक्निक UG अँड PG करणारे जे काही विद्यार्थी असतील ते या योजनेचा लाभ जे आहे ते घेऊ शकतात। स्कॉलरशिपची रक्कम काय असणार आहे? तर 25,000 ते 75,000 प्रतिवर्ष स्कॉलरशिप जे आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्याला मिळू शकतात। मग त्या विद्यार्थ्याचं कौटुंबिक उत्पन्न जे आहे ते किती असायला हवं? तर 2.5 लाख किंवा 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न जे आहे त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी असायला हवं या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी। ठीक आहे। आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे? तर 31 ऑगस्ट 2026 पूर्वी हा जो काही फॉर्म आहे तो तुम्हाला भरायचा आहे। ठीक आहे। आणि अर्जाची पद्धत म्हणजे जे काही अर्ज कुठे करायचा आहे तर बडी फॉर स्टडी या पोर्टलवरती तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर मग बघा, यामध्ये वेगवेगळे गट केलेले आहेत म्हणजेच ग्रुप केलेले आहेत, ज्याच्यामध्ये शाळा आणि डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे येताच पहिली ते 6वी साठी 15,000 पर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते। 7वी ते 12वी IIT पॉलिटेक्निक व डिप्लोमा यांच्यासाठी 18,000 एवढी स्कॉलरशिप तुम्हाला प्रत्येक वर्षी मिळू शकते। मग बघा, डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी फक्त 12वी नंतर डिप्लोमा करणारे विद्यार्थी जे आहेत त्या ठिकाणी पात्र असणार आहेत। काही विद्यार्थी जे असतात ते 10वी नंतरच डिप्लोमा करतात, तर मग ते विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र नसतील। जे विद्यार्थी 12वी नंतर डिप्लोमा करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा जे आहे म्हणजेच 18,000 जी काही स्कॉलरशिप आहे त्यांना त्या ठिकाणी मिळू शकते। आणि सेकंड आहे त्याच्यामध्ये दुसरा गट आहे पदवी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे काही अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत। ठीक आहे। असे विद्यार्थी जे BA BSc BCom करतात त्यांना प्रतिवर्ष 30,000 रुपये मिळू शकतात। त्यासोबत जे BTech BMBBS त्यासोबत BCA आणि BBA करतात अशा विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी 50,000 पर्यंत स्कॉलरशिप जी आहे ती मिळू शकते। आणि जे विद्यार्थी पदव्युत्तर आहेत, जे पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये आहेत म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्यांनी पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलेलं आहे असे विद्यार्थी जे MSc असेल, MCom असेल, MBA असेल, MA असेल, ठीक आहे, यांच्यासाठी 35,000 आणि जे प्रोफेशनल कोर्सेस लाईक MTech असेल, MBA असेल, MCA असेल यांच्यासाठी 45,000 पर्यंतची स्कॉलरशिप जी आहे तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकता। नंतर बघा, यासाठीची पात्रतेचे निकष काय आहेत? तर तो जो काही विद्यार्थी आहे तो सर्वप्रथम भारताचा नागरिक असायला हवा। ही जी स्कॉलरशिप आहे ही पूर्ण भारतामध्ये राबवण्यात येत आहे। ठीक आहे। तर मग तो भारताचा नागरिक असला पाहिजे आणि त्याचं शाळा जी आहे सरकारी, खाजगी किंवा अनुदानित कॉलेज किंवा 11वी 12वी डिप्लोमा IIT UG PG मध्ये शिक्षण घेत असला पाहिजे। तो खाजगी, सरकारी, अनुदानित मध्ये त्या ठिकाणी कुठलाही याच्यामध्ये सरकारी स्कूलमध्ये असावा अशी कुठल्याही प्रकारची अट नाही। कुठलाही तुम्ही खाजगीमध्ये जरी शिक्षण घेत असाल, अनुदानित विना अनुदानित मध्ये पण शिक्षण घेत असाल तरी देखील तुम्हाला ह्या स्कॉलरशिपचा त्या ठिकाणी लाभ घेता येणार आहे। ठीक आहे। मागील वर्षाचे जे काही गुण असायला हवेत त्या विद्यार्थ्याला 55% किंवा 55% जास्त जे काही गुण आहेत ते या स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी त्या विद्यार्थ्याला असायला हवे। त्यासोबत उत्पन्नाची अट काय आहे? तर 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जे आहे किंवा 2.5 लाखापेक्षा कमी किंवा 2.5 लाख उत्पन्न त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं वार्षिक उत्पन्न असायला हवं। आणि विशेष प्राधान्य कुणाला दिलं जाईल? तर मागील 3 वर्षात कौटुंबिक व्यक्तिगत आर्थिक संकटाला सामोरे जाणारे आणि शिक्षण सुरू ठेवण्याच्या मार्गावर असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल। म्हणजेच काय, असे विद्यार्थी जे खूप जास्त आर्थिक संकटात आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे अशा स्कॉलरशिप योजनेची, अशा विद्यार्थ्यांना सर्वप्रथम प्राधान्य जे आहे ते प्राधान्यक्रम जो आहे तो त्यांना दिला जाईल। तर मग याच्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स कोणते कोणते असायला हवे? तर त्याच्यामध्ये पहिला आहे पासपोर्ट साईज फोटो जो आहे
तो विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो त्या ठिकाणी असायला हवा. त्यानंतर मागील वर्षाची मार्कशीट ज्याच्यामध्ये 55% किंवा त्याच्यापेक्षा अधिक गुण असणं अनिवार्य आहे आणि ओळखपत्र त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड असू शकतं, मतदान कार्ड असू शकतं किंवा ड्रायव्हिंग लायसन्स देखील त्या ठिकाणी चालेल. ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा चालू वर्षाचा प्रवेश पुरावा ज्याच्यामध्ये फी पावती असेल, कॉलेजचा आयडी असेल, ऑनलाईन सर्टिफिकेट अशा प्रकारचे कुठलाही प्रवेशाचा पुरावा जे चालू वर्षाचा प्रवेशाचा पुरावा त्या ठिकाणी असणं अनिवार्य आहे. नंतर बघा कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला जो आहे म्हणजेच तहसीलदार जो म्हणजे ज्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला भेटतो उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे आणि बँक पासबुकची जी काही प्रत आहे त्याच्यामध्ये तुमचा IFSC कोड असेल, अकाउंट नंबर असेल, ह्या सर्व गोष्टी जे तुमच्या पासबुकची प्रत त्या ठिकाणी असायला हवी. आणि कौटुंबिक संकट किंवा आर्थिक अडचणीचा पुरावा लागू असल्यास किंवा एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी आलेली असते म्हणजे काहीही तुमच्याकडे पुरावा असेल की बाबा मी अशा आर्थिक परिस्थिती मी अडकलो होतो आणि त्यामुळे मला ह्या योजनेचा खरंच गरज आहे, तर मग तुम्ही काही पुरावा असल्यास त्या ठिकाणी फॉर्म भरताना जोडू शकता. ठीक आहे. तर मग अशा प्रकारची जी काही कागदपत्र आहेत त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे आणि ह्याची जी काही PDF आहे ती म्हणजे व्यवस्थित स्कॅन करून तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. मग ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे तर बघा बडी फॉर स्टडी नावाचं एक अधिकृत वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी HDFC परिवर्तन स्कॉलरशिप 2026 आणि 27 जे आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. नंतर अप्लाय नाववर क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय नाववर क्लिक केल्यानंतर वैयक्तिक माहिती असेल, तुमचा शैक्षणिक तपशील असेल, त्यासोबत बँकेची जी काही माहिती आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करून त्यानंतर कागदपत्रे जे आहेत ते त्याची व्यवस्थितरित्या तुम्हाला PDF बनवून त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. नंतर बघा नंतर सबमिट सगळे जे काही टर्म्स अँड कंडिशन बटन जे आहे सगळ्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या ॲक्सेप्ट करून तुम्हाला नंतर जो काही फॉर्म आहे तो सबमिट करून ठेवायचा आहे. मग यासाठी बघा जी काही निवड प्रक्रिया आहे ती निवड प्रक्रिया कशी आहे तर जी काही गुण आहेत तुमचे गुण असतील किंवा उत्पन्न असेल याची पडताळणी केली जाईल. ऑब्व्हियसली ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना ह्या स्कॉलरशिपचा लाभ घेता येणार नाही. मग उत्पन्न असेल किंवा गुण असतील त्या ठिकाणी पडताळणी केली जाईल आणि नंतर टेलिफोनिक मुलाखत जी आहे त्या ठिकाणी होईल. ठीक आहे. जे विद्यार्थी शॉर्टलिस्टेड असतील अशा विद्यार्थ्यांची टेलिफोनिक मुलाखत जी आहे त्या ठिकाणी केली जाईल आणि अशा विद्यार्थ्यांनाच त्या ठिकाणी पुढे काहीच होईल तर अशा विद्यार्थ्यांनाच ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ठीक आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो बघा ही जी काही स्कॉलरशिप आहे ही अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे गरीब असतील किंवा गरजू विद्यार्थी आहे ज्यांना शिकायचं तर आहे परंतु काही आर्थिक बिकट परिस्थिती असेल त्याच्यामुळे ते विद्यार्थी पुढे शिकू शकत नाही, तर मग हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांपर्यंत तुम्हाला शेअर करायचा आहे जे विद्यार्थी तुमच्या मित्रमंडळींमध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये असे विद्यार्थी जे आहेत ते अशा आर्थिक संकटाला झुंज देत आहेत, तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी खरंच ही स्कॉलरशिप जी आहे ती नक्कीच मदत जी आहे त्यांना होणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मग बघा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींपर्यंत नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करायचा आहे आणि अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओज मिळवण्याकरिता आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.